श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. मी जो यूट्यूब चॅनलवरती गेल्या 3-4 दिवसापासून जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती मी ज्यांचे नावं घेतलेले आहे, चित्रा वाघ मॅडम आणि जे आपले आमदार कुचे साहेब आहेत त्यांच्याबद्दलचे मी बोलले आहे आणि त्यानंतर मी त्यांच्या प्रतिक्रिया न्यूज चॅनलवरती ऐकलेल्या आणि त्या प्रतिक्रियांचं जे माझी प्रतिक्रिया आहे ती मी काल पुढारी न्यूज चॅनलला 4 वाजता 30 तारखेला 4 वाजता मी ती माझी जे म्हणणं आहे ते मी मांडलेलं आहे, पण ते अजूनही न्यूज चॅनलवरती आलेलं नाही आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बनवत आहे. ज्या प्रकारे आमदार नारायण कुचे साहेबांनी असं बोलले आहे की मी त्या महिलेला ओळखत नाही व मी त्या महिलेला फोनवरती बोललेलो नाही आहे. तर या सेंटेन्सचे माझ्याकडे पुरावे आहेत की मी सरांना बोलले आहे की नाही, त्याच्याबद्दलच्या कॉल रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहेत, माझ्याकडे स्क्रीनशॉट पण आहेत, व्हॉट्सअपला सरांना पाठवलेले, मला मारहाण केलेले फोटो व्हिडिओ, माझे यूट्यूबचे पूर्ण व्हिडिओज वगैरे मी आमदार कुचे साहेबांच्या दोन्ही PA ला पाठवलेले आहेत व आमदार कुचे साहेबांना सुद्धा पाठवलेले आहेत. आमदार कुचे साहेबांसोबत माझे 2 ते 3 वेळेस बोलणं पण झालेलं आहे, त्याच्या रेकॉर्डिंगचे पुरावे पण माझ्याकडे आहेत व ते जे म्हणले की मी त्यांना ओळखत नाही, तर माझी जी नणंद आहे योगिता संजय सानप यांचा नवरा संजय सानप हे त्यांना ओळखता की नाही ओळखता मी हे एका तुम्हाला फोटोमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या फोटोमध्ये आमदार कुचे साहेबांचा सत्कार करताना त्यांच्या लेफ्ट हँडला जे उभे आहेत ते आहेत माझ्या नणंद योगिता संजय सानप यांचे पती व इकडे जे हे लास्टला उभे आहेत हे आहेत माझ्या नंदेचे योगिता संजय सानप यांचे सासरे व हे श्रीराम जे नागरे साहेब आहेत, श्रीराम नागरे सर यांचा हा मुलगा आहे. तर यांना तर तुम्ही ओळखतच असाल, तुम्ही म्हणताय की संबंध नाही आहे त्याच्यामुळे मला हा फोटो दाखवावा लागला. सर तुम्ही विसरला असताल तर तुम्हाला आठवणीसाठी मी हा फोटो दाखवत आहे. तर हा आणखी एक फोटो आहे. कुचे साहेब सध्या तुमचे जे भाषणं चालू आहेत किंवा तुमच्या ज्या सभा चालू आहेत त्यामध्ये 24 तास तुमच्यासोबत हे जे व्यक्ती आहेत ह्यांना तुम्ही ओळखतच असाल अशी मी अपेक्षा ठेवते. यांचं नाव आहे श्रीराम नागरे सर. तर हे जे आहेत हे तुमच्या कंटिन्यू सोबत असतात, तर हे जे आहेत यांना तर तुम्ही चांगलं ओळखत असताल. हे माझ्या सरपंच नणंद योगिता संजय सानप यांचे सख्खे नंदावे आहेत. नंदावे म्हणजे योगिता संजय सानप यांच्या नंदेचे पती. कुचे साहेबांना मी हे सांगू इच्छिते की तुम्ही जे म्हणलात की मी ह्या महिलेला बोललो नाही, हिचा माझा काही संबंध नाही आहे, तर त्यासाठी मला काही पुरावे दाखवावे लागत आहेत. तर हा जो पहिला स्क्रीनशॉट आहे या स्क्रीनशॉटमध्ये जे आमदार कुचे साहेबांचे PA आहेत, हे आमदार कुचे साहेबांचे PA आहेत, त्यांचा हा स्क्रीनशॉट मी दाखवत आहे तुम्हाला. त्यांना मला मारहाणीचे फोटोज वगैरे टाकले होते त्यावेळेसचा हा स्क्रीनशॉट. मी त्यांना बोललेली पण आहे, इथे चॅटिंग पण आहे. त्यांना मी माझा व्हॉइस रेकॉर्डिंग पण पाठवली होती कारण ते फोन उचलत नव्हते म्हणून. आणि जे आपले कुचे साहेब आहेत यांच्यापर्यंत माझा मेसेज पोहोचवा ही पण विनंती केली होती. हा अजून एक PA साहेबांचा, आमदार कुचेच्या PA साहेबांचा स्क्रीनशॉट आहे. त्याच्यामध्ये मी पूर्ण व्हिडिओ पाठवले होते माझ्यावर काय अन्याय होत होते. हे दुसरे संजय पवार आहेत, हे पण PA आहेत आपल्या कुचे साहेबांचे. त्यांना पण मी मेसेजेस वगैरे पाठवली होती, वेळोवेळी मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे पण संजय पवार यांना अजून एक मेसेज पाठवलेला स्क्रीनशॉट. हा कुचे साहेबांचा पर्सनल नंबर आहे, त्याच्यावरती सुद्धा मी पूर्ण व्हिडिओ पाठवले होते की मला कशा प्रकारे माझ्या सासरी गेल्यानंतर मारहाण वगैरे होते. त्याच्यावर 2 क्लिक आलेले तुम्ही बघू शकतात. तर कुचे साहेब हे नाकारू शकत नाहीत की त्यांना हे प्रकरण माहीत नाही आहे म्हणून. त्यानंतर कुचे साहेबांना हे तुम्ही बघतायत फोटो मारहाणीचे आणि व्हिडिओज बघतायत ते पण मी त्यांना पाठवलेले होते. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे याच्यामध्ये पण कुचे साहेबांचा पर्सनल नंबर आहे, त्याच्यामध्ये पण मी त्यांना मेसेजेस वगैरे केले होते, त्यांना विनंती करण्याचा खूप वेळेस प्रयत्न केला. हा पण एक आहे. याच्यामध्ये आमरण उपोषण हे फक्त पोलीस प्रोटेक्शन भेटण्यासाठी मला तिथपर्यंत ही पण पाऊल उचलावं लागत होतं. वेळोवेळी मी त्यांना ह्याची पण इन्फॉर्मेशन देत राहत होते. हे पण कुचे साहेबांना पाठवलेले व्हिडिओ. हे आमरण उपोषणाचे निवेदन आहे जे मी कुचे साहेबांना पाठवले होते की मी बसत आहे उपोषणाला. हे मी माझ्या भावाने जेव्हा
म्हणजे माझ्या वडिलांनी पेन्शनमधून EMI भरले त्यावेळेसचे ते EMIचे पेमेंटचे स्क्रीनशॉटसुद्धा टाकलेले आहेत, रकमेसहित टाकलेले आहेत आणि सरांना मागणी केलेली आहे की माझ्यावर होणाऱ्या अत्याचारावर तुम्ही ॲक्शन घ्यावी. हे तुम्ही पाहू शकता. हा कुचे साहेबांचा पर्सनल नंबर आहे. त्याच्यामुळे कुचे साहेबांना एवढीच विनंती आहे की सर, असं तुम्ही खोटं बोलू नये. मी काय तुमच्यावर कोणते आरोप करत नाही आहे. ज्याप्रमाणे कुचे साहेब बोलले की मी त्यांना कॉलवर वगैरे बोललेलं नाही आहे किंवा त्यांचा माझ्याकडे नंबर नाही आहे किंवा मी त्यांच्याशी कोणताही माझा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे, तर ही रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकू इच्छिते. कुचे साहेबांची सोबत माझी रेकॉर्डिंग आहे, ती तुम्ही ऐका. घुगे बोलते, स्नेहल घुगे, पुण्यावरून. बोला सर 2 मिनिटं टाइम भेटू शकतो तुमचा? हॅलो. बोला ना. हा सर, तुम्हाला त्या दिवशी कॉल केला होता ना, तुम्ही मुंबईचं बोलले होते येण्यासाठी, पण ते पप्पांचं जरा तब्येत खराब असल्यामुळे, ते ऍडमिट असल्यामुळे मला काही मुंबईला येता नाही आलं. तुम्ही इकडे कधी येणार आहेत सर? तुम्ही अंबडला मी पोलीस बंदोबस्त देतो तुम्हाला. हा मी सर गेले, ह्याच्या आधी आता गेलते मी SP समोर, अर्धा तास रडले पण त्यांनी काही प्रोटेक्शन दिलं नाही मला. आणि माझ्या सासरकडच्या लोकांनी ना आता केस टाकली, नांदायला येत नाही म्हणून खोटी केस टाकली मी त्यांच्या घरात नांदत असताना पण. तर आता त्या खोटी केसला रद्द करण्यासाठी मला सासरी जावं लागतंय सर. मी चाललंय जीव धोक्यात टाकून सासरी, आणि SP काही पोलीस प्रोटेक्शन देत नाही मला. माझ्या जीवाला काही झालं तर. सासरी कोणती? सासर पाणेगाव. पाणेगाव. मग जा ना तुम्ही तिथं. सर ते मला मारहाण करतायत, पण मी आता जीव धोक्यात टाकून जातेय. तर मी म्हणलं तुमच्या कानावर घाला की माझ्या जीवाला काही झालं तर काहीतरी तुम्ही ऍक्शन घेता नंतर. चालेल, करू आपण. जा. हा मी जाऊ ना? तुम्हाला पोलीस स्टेशनला जा तुम्ही, तर मी PI ला सांगतो. बरं चालेल, मी फोन करेल सर तुम्हाला. हे माझे बोलणे झाले होते कुचे साहेबांशी. त्यांनी बोलले होते की मला अंबड पोलीस स्टेशनला जावं, तिथे PIंना माझा फोन द्या, मी त्यांना बोलतो प्रोटेक्शनसाठी. मी कुचे साहेबांना पण आधी सांगितलं होतं की सर मला नांदायचं आहे, म्हणून मी त्यांच्यावर ॲक्शन घेत नाही आहे किंवा कोणती अशी केस करत नाही आहे ज्यांनी मला नांदता येणार नाही किंवा पुढे जाऊन आमच्या घटस्फोटाला ह्या सगळ्या गोष्टींची मदत होईल, म्हणून मी अशी केस करणार नाही आहे. मला फक्त ते लोक मला मारहाण करू नये म्हणून 1-2 पोलीस माझ्यासोबत द्या, तेवढंच मला तुमच्याकडून विनंती आहे. ही गोष्ट बोलूनच मी कुचे साहेबांना बोलूनच मी अंबड पोलीस स्टेशनला गेले होते. तिथे गेल्यानंतर मी कुचे साहेबांना फोन लावला माझ्या मोबाईलवरून आणि ते म्हणे की मला PI साहेबांजवळ फोन द्या. त्यांच्याजवळ फोन दिल्यानंतर त्यांनी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू होती. त्यांनी ती रेकॉर्डिंग बघितली आणि फोन ठेवून दिला. 30 सेकंड्समध्येच त्यांनी फोन ठेवून दिला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून कुचे साहेबांसोबत बोलणं केलं. माझ्यापासून दूर जाऊन 15 ते 20 मिनिटांसाठी त्यांचं बोलणं झालं. मला माहीत नाही माझं बोलणं त्यांचं दोघांमध्ये काय बोलणं झालं. मला असं वाटत होतं की माझा टॉपिक होता, तर ते बोलणं माझ्यासमोर झालं असतं तर काही प्रॉब्लेम होता का. जेव्हा ऑफिसमध्ये गेले, PI साहेबांनी बोलून घेतलं मला. ते म्हणे लेडीज कॉन्स्टेबलला बोलवा आणि मॅडमचा एक व्हिडिओ घ्या की त्या तक्रार करायला रेडी नाही आहेत म्हणून तुम्ही स्वतः बोला. मला म्हणे तुम्ही स्वतः बोला की मी तक्रार करायला रेडी नाही आहे आणि जर माझ्या जीवाचे काही झाले तर त्याची जिम्मेदार पूर्णपणे मीच असेल म्हणून. असं मला व्हिडिओ बनवण्यासाठी जबरदस्ती करत होते. तो व्हिडिओ मी बनवलेला नाही व मी तिथून निघून गेले. त्यांना म्हणलं तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन तुम्ही देऊ शकत नाही, तर मी तिथून निघून गेले. कुचे साहेबांना एवढीच विनंती आहे की साहेब, मी तुम्हाला ओळखत पण नव्हते ह्या प्रकरणाच्या आधी. मी तुमचं नाव माझी ननंद सरपंच योगिता संजय सानप यांच्या तोंडातून ऐकलं होतं धमकीच्या प्रकारामध्ये. मी त्यानंतर शोध काढला कुचे कोण आहेत म्हणून, तर ते तुम्ही आमदार निघाले त्या मतदारसंघाचे आणि तुमचं हे नाव घेत आहेत. ते मग परस्पर घेत आहेत की तुमच्या परमिशनने घेत आहेत हे मला माहीत नव्हतं. म्हणून मी तुमच्या PNचा शोध घेतला, दोन्ही PNचा. त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना मेसेजेस व्हिडिओ टाकले. त्यांनी तुमचा पर्सनल नंबर दिला,
त्याच्यावर तुम्हाला बोलले मी, तुम्हाला पूर्ण व्हिडिओज वगैरे टाकले. माझी एवढीच विनंती आहे सर, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, याच्यामध्ये तुम्ही राजकारण आणू नका. माझा आणि तुमचा काहीही असा विरोधी पक्ष नेत्यासारखा काहीही प्रकार नाही आहे. ह्याला राजकारणाचं वळण देऊ नका. माझी तुमच्याकडे एवढीच इच्छा होती की तुम्ही त्या व्यक्तीला समोर आणायला पाहिजे होतं. संजय सानपला, त्यांच्या बायकोला, माझ्या ननंद सरपंच योगिता संजय सानप यांना समोर आणायला पाहिजे होतं. माझे सासू सासरे व माझ्या नवऱ्याला समोर आणून तुम्ही विचारायला पाहिजे होतं. जर तुमचं नाव घेत होती तर तुम्ही त्यांना जाब विचारायला पाहिजे होता की तुम्ही माझं नाव घेता या प्रकरणामध्ये, आणि तुम्ही सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा घेतला पाहिजे होता. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे होतं. तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही, काही नाही. आणि तुम्ही हे माझ्यावर खोटे आरोप तुम्ही करताय. जर तुम्ही खोटे बोलताय तर मला त्याचे पुरावे समोर आणणं गरजेचं आहे. तुम्ही मला ओळखतच नाही असं म्हणल्यानंतर मला हे पुरावे सगळ्यांच्या समोर आणणं गरजेचं आहे ना, कारण की मी चुकीची नसताना चूक ठरेल ना. अजून एक तुम्ही वक्तव्य केलं आहे की ही महिला पुण्याला राहते, मग इकडं कशाला कंप्लेन करते. सर, मी तुमच्या मतदारसंघामधली सून आहे. मी पानेगावची राहणारी आहे. माझं मूळ गाव पानेगाव आहे तुमच्या मतदारसंघामधलं. जर पानेगावला जाण्यासाठी मला पोलीस प्रोटेक्शन लागत असेल तर ते पुण्यावरून नाही मी घेऊन येऊ शकत. ते प्रोटेक्शन मला अंबड पोलीस स्टेशनमधूनच लागणार आहे म्हणून. आणि तुम्ही त्या मतदारसंघाचे आमदार आहेत म्हणून मी तुमच्याकडं मदतीच्या अपेक्षेने आले होते, नाही की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे तुम्ही साथ देता हे मला कधीच वाटलं नव्हतं. माझी तुम्हाला अजून पण एवढी विनंती आहे, त्या व्यक्तीला समोर आणा. खरे काय खोटे काय पुरावे सगळे पहा माझे, आणि त्यानंतरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती मला न्याय द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही माझे विरोधक नाही आहेत, मी कोणत्या पार्टीची नाही आहे. एवढीच माझी विनंती आहे साहेबांना की तुम्ही ते सगळ्यांना समोर आणावं. तुमचा जर नावाचा गैरवापर कुणी करत असेल तर त्यांना प्रश्न विचारण्याचं काम तुमचं आहे. आणखी एक गोष्ट कुचे साहेबांनी न्यूजवरती बोललेली आहे की तुमचा जर नवरा पळून गेला, हरवला आहे, तर तुम्ही मिसिंग कंप्लेंट का नाही दाखल केलेली. तर मी मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली आहे. वाघोली पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे मिसिंग कंप्लेंट. त्याची PDF कॉपी पण हे तुमचं जे वाक्य आहे ते न्यूजवरती ऐकल्यानंतर तुमच्या PA साहेबांना त्याची PDF कॉपी पण सेंड केलेली आहे. तुम्ही ती पाहून घ्यावी. राहिला प्रश्न मीडियाचा, मीडियाने तुम्हाला जे बोलले आहेत की कुचे साहेबांनी त्यांना लपवलेलं आहे, असं वक्तव्य मी कधीही केलेलं नाही आहे की कुचे साहेबांनी रवींद्र घुगेला लपवलेलं आहे. त्यामुळे मीडियाने सुद्धा असे कोणत्या पण गोष्टी ह्या अशा प्रकारे बोलून अशा प्रकारे ह्याचं राजकारणामध्ये रूपांतर करू नये, एवढीच विनंती आहे मीडियाला सुद्धा. ही मिसिंग कंप्लेंटची PDF आहे. रवींद्र महादेव घुगे यांच्यावरती मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली आहे मी. याच्यावरती तुम्ही डेट पण बघू शकता. 26 डिसेंबर 2024 रोजी ही मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली आहे. कुचे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ही मिसिंग कंप्लेंट बघून घ्यावी. कुचे साहेबांनी जे वक्तव्य केले आहे, मी ओळखत नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींना कुचे साहेबांनी जे राजकीय वळण दिले आहे, पण स्वामींच्या कृपेने माझ्याकडं कुचे साहेबांचे प्रत्येक पुरावे आहेत की मी त्यांना ओळखते नाही ओळखते, त्यांच्या कानावरती हे प्रकरण गेलं होतं नाही होतं, ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे माझ्याकडे फक्त स्वामींच्या कृपेमुळे आहेत. कुचे साहेबांना माझी हात जोडून एवढीच विनंती आहे की या प्रकरणामध्ये राजकारण आणू नका, आणि माझ्या ननंद योगिता संजय सानप यांनी त्यांच्या सरपंच पदाचा वापर करून माझ्यावर जो अन्याय केला आहे त्याच्या मुळापर्यंत जावे व याच्यावर योग्य ती ॲक्शन व्हावी, हीच माझी कुचे साहेबांना पण विनंती आहे. अजून एक बोललेलं मी ऐकलं कुचे साहेबांनी की इलेक्शनच्या वेळेस हा व्हिडिओ टाकला. सर, इलेक्शनचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे. मी कोणत्या पक्षाची नाही आहे आणि मी कोणतीही कार्यकर्ता वगैरे नाही आहे. मी एक साधारण सिंपल फॅमिलीमधून आलेली मुलगी आहे, आणि गौरी पालवेंचं प्रकरण जेव्हा झालं त्यानंतरच हा माझा व्हिडिओ बाहेर आलेला आहे. याचा आणि इलेक्शनचा काहीही संबंध नाही आहे. एवढीच तुम्हाला विनंती आहे. या प्रकरणाला राजकारणाचं वळण तुम्ही न देता माझ्या पूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून मला न्याय द्यावा, एवढीच तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे. अजून एक मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही आमदार आहेत, तुमच्या आजूबाजूला मीडिया फिरते,
मी कोणती प्रतिष्ठित व्यक्ती नाही आहे किंवा कोणत्या पक्षाची राजकारणी नाही आहे किंवा कोणी अशी मोठी व्यक्ती नाही आहे ज्याच्या आजूबाजूला पूर्ण मीडिया फिरते. तुम्ही मीडियाला लगेच उत्तर देऊ शकता. तुम्ही जे मला बोललात त्याचे मला उत्तर देण्यासाठी मला मीडियापर्यंत जाता आलं नाही आहे, म्हणून मला उशीर झाला तुमच्यापर्यंत उत्तर पोहोचवण्यासाठी. याचा अर्थ असा नाही आहे की मी भिवून लपून बसले. मी खरी आहे. मी माझा हा संघर्ष चालू ठेवेल. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे आहेत व मी कोणत्याही दबावाखाली न येता मी माझा लढा चालू ठेवणार आहे. माझा यूट्यूबला व्हिडिओ पडल्यानंतरच लगेच 1 का 2 दिवसांनी लगेच योगिता संजय सानप, माझी जी सरपंच ननंद आहे, तिच्या नवऱ्याने मोबाईल हरवला म्हणून एक अर्ज पोलीस स्टेशनला केला आहे. हाच तो मोबाईल आहे ज्याच्यातून हे सगळ्या कॉन्टॅक्ट्स वगैरे झालेले होते. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. माझी आमदार कुचे साहेबांना पण ही विनंती आहे की माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्याच्या मुळापर्यंत जर जायचं असेल तर ह्या लोकांचे तुम्ही कॉल रेकॉर्ड्स काढावे. संजय शिवाजी सानप, महादेव कागणे, शिवाजी सानप, श्रीराम महादेव घुगे, महादेव नारायण घुगे, प्रकाश चौधर, रवींद्र महादेव घुगे या लोकांचे सर्वांचे तुम्ही कॉल रेकॉर्ड्स काढावे अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील हे रेकॉर्ड्स काढल्यानंतर. पण ह्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप झाला नाही पाहिजे ही पण मी विनंती करते व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझी कुचे साहेबांना विनंती आहे. आणि माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःहून लक्ष घालावे. मी कोणतीही राजकारणी नाही आहे. तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर नक्कीच तुम्हाला लोक चांगल्या मताने निवडून देतील आणि माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.